आम्ही निघालो आहे बँगलोरवरून बंदीपूरला आणि तिथे आमचा स्टे असणार आहे 4 दिवसांचा। आणि जातानाचा रोडच बघा किती मस्त आहे, दोन्ही बाजूला नारळाची सुपारीची झाडं आहेत, थंड वातावरण आहे। मी आता बाय कार चाललेला आहे। पाऊस एवढे दिवस होता पण आज अजिबातच नाहीये पाऊस, त्यामुळे वातावरण मस्त झालंय। बेंगलोरमधून आम्ही सकाळी 6 वाजता निघालो, त्यामुळे वाटेत आम्ही ब्रेकफास्ट केला आणि जर्नी आमची कंटिन्यू केली। पाऊस पडून गेल्यामुळे इथे रोडला फक्त ग्रीनरीज दिसत होती। जर्नी इज ब्युटिफुल दॅन डेस्टिनेशन असाच काही फील येत होता। आम्ही बेंगलोर पासून निघालोय आणि आता चहा आणि नाश्त्यासाठी ब्रेक घेतलाय मयुरा बेकरीमध्ये। बंदीपूरला जाताना जास्त मोठी गावं किंवा हॉटेल्स बेकरी असं जास्त काही दिसत नाही, परंतु आम्हाला सतनूर या गावात ही मयुरा बेकरी दिसली आणि इथे सर्व काही अवेलेबल होते, जसे की चॉकलेट, केक, चहा, ब्रेकफास्टचे पदार्थ। सो आम्ही देखील इथे थोडी पेटपूजा केली। बंदीपूर विषयी सांगायचे झाल्यास बंदीपूर हे कर्नाटकमधील चामराजनगर या जिल्ह्यातील नॅशनल पार्क आहे। बंदीपूर टायगर रिझर्व नॅशनल पार्क इथे आपल्याला वेगवेगळे प्राणी देखील पाहायला मिळतात। आम्ही कोणतेही ट्रॅव्हल पॅकेज घेतले नव्हते, आम्ही बाय कारच गेलो होतो। या मुलांची रॅली बघून आम्हाला तर आमच्या स्कूल डेजचीच आठवण झाली। मस्त सकाळी लवकर उठून 26 जानेवारी 15 ऑगस्टला जायचे। ऑन द वे आम्हाला हे एक मंदिर दिसले, लांबून मंदिर हे खूप छान वाटत होते आणि आम्हालाही थोडा ब्रेक पाहिजे होता, म्हणून आम्ही या मंदिरात गेलो। तर हे मंदिर खूप मस्त होते। मित्रांनो, हे आहे वरदराजा टेम्पल, वरदराजा स्वामी टेम्पल। तर अशा पद्धतीचं मंदिर मी तरी पाहिलेलं नाही आहे, तो आम्ही फर्स्ट टाइम व्हिजिट करायसाठी आलेलो, तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। या मंदिराचे थोडेफार रिनोव्हेशन केले आहे आणि ते रिनोव्हेशन मूर्ती फाउंडेशन म्हणजे सुधा मूर्ती यांच्याकडून झालेले आहे। या मंदिराचे प्रवेशद्वार पहा किती मोठे आहे आणि लाकडामध्ये केलेली कलाकुसर तर बघण्यासारखी आहे। आम्ही आता बंदीपूरच्या जवळपास आलेलो आहे आणि इकडे जे हिमवंत गोपालस्वामी हिल्स दिसते तर तेही आम्ही पाहिलेले आहे। सो त्याचाही व्हिडिओ लवकरच येईल। बिल्डिंगच्या जंगलातून बाहेर येऊन असे आजूबाजूला हिरवळ पाहून मन अगदी प्रसन्न होते। सो आमचेही थोडे थोडे ब्रेक घेणं चालू होतं, फोटो काढणे, व्ह्यू एन्जॉय करणे चालू होतं। बंदीपूर मधले आमचे रिसॉर्ट अगदी जंगलामध्ये होते, त्यामुळे इथे डोर उघडल्यावर हरिण वगैरे दिसायचे। आम्ही इथे जंगल सफारी केली, लोकल प्लेसेस व्हिजिट केले। पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।